नमस्कार. हॅलो हॅलो. नमस्कार नमस्कार. मागे आवाज येतोय का? आवाज येतोय का मागे? ओके. श्री शिवराय नागरी सहकारी पतसंस्था, या पतसंस्थेचा 35वा वर्धापन दिन. या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मी सगळे संचालक, सर्व संस्थेचे सभासद, कर्जदार, ठेवीदार सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आज या वर्धापन दिनाचं निमित्त साधून या ठिकाणी महिला बचत गटाच्या सर्व सदस्यांना एकत्रित बोलवण्यात आलं आणि येणाऱ्या काळामध्ये महिला बचत गटांनी उद्योग व्यवसायाच्या दृष्टीनं प्रयत्न करावेत. त्यांनी व्यवसायामध्ये यावं, स्वतःची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती बदलावी. या उद्देशानं येणाऱ्या काळात शिवराय पतसंस्था तुमच्यासोबत असणार आहे असं आश्वासन आत्ता प्रास्ताविकामध्ये साहेबांनी दिलं. त्यांनी हेही सांगितलं की पहिल्यांदा 2,500 रुपये कर्जासाठी लोक अर्ज करत होते, पण त्याच वेळेला वडगाव शेरीला 5,000 रुपयाला गुंठा मिळत होता. म्हणजे जशी जशी महागाई वाढते, पैसे ही समीकरणं अशी बदलत जातात. त्यावेळेस 2,500 रुपयाची गरज होती, आज 2.5 लाखाची असेल, आज 25 लाख रुपयाची गरज असेल. आपली मागणी, आपल्या गरजा या सगळ्याचं समीकरण जर साधायचं असेल तर आपल्याला आपल्या उत्पन्नामध्ये वाढ करावी लागेल. आणि आपल्या उत्पन्नामध्ये जर वाढ करायची असेल तर आत्ता साहेबांनी सांगितलं की शहरामध्ये कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांनी आर्थिक उन्नतीसाठी सकारात्मक असलं पाहिजे, आर्थिक प्रगतीसाठी सेल्फ मोटिवेटेड असलं पाहिजे. आणि या कामामध्ये जी जी मदत लागेल त्यातली सगळ्यात महत्त्वाची मदत असते ती म्हणजे अर्थकारणाची, भांडवलाची. आम्हाला सगळं कळतो व्यवसाय, पण भांडवल कुठून आणायचं हा प्रश्न सगळ्यांचा ठरलेला असतो. आणि अशा वेळेला सक्षमपणे पतसंस्था तुमच्या मागे उभे राहील अशा प्रकारचा शब्द साहेबांनी दिला आहे. मला सगळ्या महिला बचत गटातल्या महिलांशी मोजक्या काही गोष्टींवरती आज हितगुज साधायचं. मुळामध्ये मी महाराष्ट्राच्या सहकार आणि पणन विभागानं एक अभियान राबवलं होतं, अटल महापणन विकास अभियान. या अभियानामध्ये ज्या ज्या सहकारी संस्था आहेत त्या सहकारी संस्थांनी उद्योग व्यवसाय करावेत या उद्देशानं मी राज्यभर प्रवास केला. गाव पातळीवर काम करणाऱ्या विविध कार्यकारी सोसायट्यांना भेटी दिल्या, अनेक बचत गटांना भेटी दिल्या. आणि मी पाहिलं की राज्यामध्ये असे अनेक बचत गट आहेत की ज्या बचत गटांनी अतिशय शून्यातून छोट्या छोट्या व्यवसायांना सुरुवात केली आणि आज या बचत गटांची कोट्यवधी रुपयांची उलाढाल आहे. मी साधं एक उदाहरण सांगेल तुम्हाला. तुमचं कुणाचं माहेर सोलापूरचं आहे का? सोलापूर कोणतरी आहे सोलापूरचं, 2-4 जणी आहेत. तुमच्याकडं कडक भाकरी भेटते की नाही ज्वारीची, आणि मग त्याला दहीन चटणी लावून खायची. सोलापूरला एक बचत गट आहे जो ज्वारीची कडक भाकरी बनवतो आणि त्या जिल्ह्यातल्या जवळजवळ सगळ्या हॉटेलला त्या बचत गटाची भाकरी जाते. पूर्वी त्या महिला हातावरती भाकरी बनवायच्या, आता त्यांनी मशीन घेतलंय, मशीनवरती ज्वारीची कडक भाकरी बनते आणि त्यांची भाकरी आता परदेशामध्ये एक्सपोर्ट होते. बचत गटातली बाई अजून विमानात बसली की नाही मला माहीत नाही, पण त्यांची भाकरी मात्र विमानात बसून परदेशात जाते. मी त्या महिलांना विचारलं, एक भाकरी बनवायला किती रुपये लागतात? अडाणी बाई जी फार काही शिकलेली नाही आहे, जिनं काय फायनान्समध्ये MBA वगैरे केलेलं नाही, कोणते कोर्सेस केलेले नाहीत, पण ती मला म्हणली एक भाकरी बनवायला 1-1.5 रुपया लागतो. म्हटलं मग तुम्ही हॉटेल मालकाला ती भाकरी किती रुपयाला विकता? ती म्हटली आम्ही ती 2.5 रुपयाला विकतो. म्हटलं हॉटेल मालक पुढे ग्राहकाला कितीला विकतो? ते 10 रुपयाला विकतो म्हटलं. मी म्हटलं तुम्ही 1 रुपया मार्जिनवर काम करता आणि ते हॉटेल मालक 7.5-8 रुपये कमवत आहे, मग एवढी तफावत का? ती अडाणी बाई मला सांगते त्या हॉटेल मालकाला दिवसभर 1-1 भाकरी विकावी लागते. आम्ही सोलापूर जिल्ह्यातल्या सगळ्या हॉटेलला भाकरी पुरवतो आणि 1 रुपया मार्जिनवर काम करतो, पण दिवसभरात कमीत कमी 50,000 भाकरी विकतो. मी म्हटलं हे शिकलात कुठून मार्केटिंग?
म्हणले कशाचं काय कुठं शिकायला गेले, हे सगळं अनुभवातनं चालं. म्हणलं एखादा अनुभव. तिनं सांगितलं आम्ही तीर्थयात्रेला गेलो होतो, येताना एक शेत बघितलं, काळीभोर माती बघितली, एवढी काळी माती कधी बघितलीच नव्हती. त्या शेताच्या मालकाला म्हणलं 1-2 पोते माती देतो का. म्हणले कशाला. म्हणलं गाव पुणे सोलापूरला गेल्यावर कुंड्यात टाकून झाडं बिडं लावता येतील. त्या बिचाऱ्यानं 2 पोते माती दिली, टेम्पोत टाकून आणली. कुंड्या आणाव्यात, झाडं आणावीत, पण ती कुंड्याही आणणं झालं नाही आणि झाडंही लावणं झालं नाही. माती तशीच पडून होती. म्हणलं या मातीचं करावं काय. म्हणली मग ती माती आम्ही अशी उन्हात तापून घेतली, साडीमधून गाळून घेतली, बारीक भुकटी उरली, त्याच्यात लिंबाची पानं घातली, तुळशीची पानं घातली, सुगंधी द्रव्ये टाकली, 10-20 ग्रॅमच्या पुड्या केल्या आणि शहरातल्या महिलांना फेस पॅक म्हणून विकल्या. आम्ही त्यांना सांगायचो 10 मिनिट तोंडावर लावून ठेवा, गार वाटतंय. आता माती तोंडाला लावल्यावर गार नाही काय, गरम होतंय. 2 पोते माती 40,000 रुपयाला विकली. आणि कळलं जगात जर माती विकता येऊ शकते तर जगात काही विकता येऊ शकतं. आणि म्हणून तुम्ही विक्रीची कौशल्य आत्मसात करा. बाजारामध्ये काय लागतं ते शोधा. तुम्ही पुण्यामध्ये आहात, आजूबाजूला फार मोठं मार्केट आहे, इथे काय लागतं लोकांना ते तुम्ही शोधलं पाहिजे आणि बचत गटाच्या माध्यमातून ते आम्हाला पुरवता येईल का. भारत ही जगातली सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे आणि सगळ्यांना कळलं या जगाला की भारत ही बाजारपेठ आहे. भारतीयांना काय लागतं, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जे जे लागतं त्या सगळ्या गोष्टींचं प्रोडक्शन हल्ली चायना करते. भारत ही त्यांची सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे. आणि मग आपल्याच लोकांना अजून का कळलेलं नाही की भारत ही जगातली सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे आणि आम्ही ती कॅश केली पाहिजे. आता येरवड्याच्या आजूबाजूला सगळ्या IT कंपन्या यायला लागल्या. मी इथेच एक मॅगी बनवणारा एक पोरगा तिथे उभा असायचा, त्या पाण्याच्या टाकीच्या तिथे चंदननगरच्या पुढे गेलं की अलीकडे असायचा. पहाटे 5 वाजता मी बघितलं ते मॅगी बनवत असते. मी त्याला म्हटलं तू काय करतो रे. तो म्हणला काही नाही, मी सकाळी 4 ते सकाळी 8 वाजेपर्यंत मॅगी बनवायचा व्यवसाय करतो. म्हणलं पहाटे 4ला तुला येतं कोण. म्हणला सगळे कॅब बीवाले सगळे आहेत ना इथं मॅगी खायला थांबतात. म्हटलं एक पॅकेट ते 5 रुपयाला भेटतंय मॅगीचं, 5 नाही तर 10 रुपयाला. तो 40 रुपयाला ती मॅगी विकतो. किती पटीनं नफा आहे. आणि सकाळी 4 तासामध्ये 2-4 हजार रुपये कमवून निघून जातो. तुमच्यामध्ये व्यवसायाचं स्किल असलं पाहिजे. तुम्ही वेपर्सचं पॅकेट आणते की नाही ताई. वेपर्सचं पॅकेट किती रुपयाला असतं. 10 रुपयाला वेपर्सचं पॅकेट आहे. इकडं 10 रुपयाला किलोभर बटाटे भेटतात आणि 10 रुपयाच्या वेपर्सच्या पाकिटामध्ये वेपर्स असतात किती. 4 वेपर्स असतात, बाकी सगळी हवा असते. पैसे हवेचे आहेत, तुम्हाला हवा करता आली पाहिजे. आणि हवा करण्यासाठी अपेक्षित असणारी मार्केटिंगची कौशल्य तुम्हाला आत्मसात करता आली पाहिजे. कुणाचं माहेर जळगावचं आहे का. सगळे असणार आहेत, शोधून शोधून सापडतात बघा. जळगावला केळीचं उत्पन्न मोठ्या प्रमाणावर आहे. जळगावला गेलो होतो मागच्या आठवड्यामध्ये. आता त्या शेतकऱ्यांनी काय सुरू केलं, शेताच्या बाहेरच वेपर्सची भट्टी सुरू केली. ते व्यापारी येईल, केळी घेऊन जाईल, त्याला काय भाव मिळेल ते मिळेल. पण ते शेतकऱ्याच्या घरातली ती स्त्री त्या शेताच्या बांधावर भट्टी टाकली आणि लगेचच्या लगेच तिथं ताजे वेपर्स तयार करून मिळतात. मी विचारलं किती रुपये मिळतात. त्याने साहेब काही नाही, रोजचे कमीत कमी 10,000 रुपयाचा गल्ला होतो. नगर पुणे हायवेला येऊन बघा, एक चिक्कूचा बाग आहे. त्या शेतकऱ्यानं सुरुवातीला असा बॅनर लावला होता, ग्राहकानं आपल्या हातानं झाडावरचे चिक्कू तोडून न्यावेत. आता ग्राहकाला चिक्कू नवीन आहे का. मंडईत तुम्ही चिक्कूची गाडी बघितली असेल, पण चिक्कूची बाग आणि हातानं तोडून घ्यायचं, लोक वेड्यासारखी गर्दी करायला लागले. बरं ते काय सगळेच तोडायचे नाही, ते म्हणते फोटो काढायपुरते 2 तोडा, बाकीचे आहे ते घ्या म्हणते. आता तिकडे संभाजीनगरला पुण्याला येणारी जाणारी लोक एवढी गर्दी करतायत, ते पार्किंगचे 30 रुपये घेते गाडीला आणि येणाऱ्या जाणाऱ्याला विचारताय जेवून जाणार का. वाटीभर झुणका आणि 2 भाकरी 100 रुपयाला विकतो. परवा मला म्हटला साहेब चिक्कूत पैसे भेटले नाही, तेवढे पार्किंग आणि झुणका भाकरमध्ये भेटले. काय लागतो.
उद्योग व्यवसायासाठी अपेक्षित असणारी कौशल्य तुम्ही आत्मसात केली पाहिजेत. तुम्ही लिज्जत पापड नाव ऐकलंय का? महिलांचा एक बचत गट होता साधा, एक सहकारी कॉपरेटिव्ह संस्था होती. पापड एखाद्या दिवशी ताटात नसल तर काय भागत नाही. पापड म्हणजे ताटाला चव यावी म्हणून पापड, का नुसतं पापड खाऊन पोट भरतंय? एखाद्या दिवशी नसला तरी चालतंय. लिज्जत पापड एक कॉपरेटिव्ह संस्था आहे. आज 750 कोटी रुपयाचा टर्नओव्हर आहे. तुम्ही एखाद्या बचत गटानं पापड लोणचं याच्यावर काम करा. महाराष्ट्रातले बहुतांशी बचत गट पापड आणि लोणच्याच्या पुढे जायला तयार नाहीत. पण तुम्ही शहराच्या जवळ आहात म्हणून सांगतो. एखादी कंपनी असेल जिथे 1500 लोकांचं कॅन्टीन आहे, साहेब मदत करतील. तुमच्या इथे जर कुणी एखादा मोठ्या कंपनीत एखादा साहेब असेल, त्याला जाऊन भेटा. त्यांचे काय नॉर्म्स आहेत, त्यांच्या काय अटी आहेत, त्यांना काय साईजचा काय ग्रॅमचा पापड लागतो. आम्ही प्रोडक्शन करतो हो, पण लोकांना काय हवंय ते आम्ही बघत नाही. लोकांना काय हवंय ते शोधा. ग्राहक रस्त्यानं फिरताना दिसणारा प्रत्येक माणूस ग्राहक आहे. अहो, एक बचत गट आहे ते वाती बनवायचा व्यवसाय करतो. सगळ्या देवस्थानांना त्यांची वात जाते. एक बचत गट असा आहे ते लक्ष्मीपूजनाला बत्ताशे ते आणता ना, वर्षभर प्रोडक्शन करतंय, दिवाळीच्या 8-10 दिवसात धंदा करतंय. काळ आणि वेळेनुसार बदललं पाहिजे. जगात काय लागतं ते शोधा. तुम्ही सायकल अगरबत्ती नाव ऐकलंय का? कोण आहे ब्रँड अँबॅसिडर सायकल अगरबत्तीचा? जाहिरात कोण करतं सायकल अगरबत्तीची? जाहिराती बघायच्या. तुम्ही जाहिरात लागली की टी व्ही बदलता, ते चॅनल बदलता, आणि मग हिचं तिचं काय झालं, ह्या मालिकेत काय, सगळ्या मालिका पाठ असतात त्यांना प्रत्येक चॅनलवरची. जाहिरात कुणीच बघत नाही. तुम्हाला जर उद्योग व्यवसायाचा विचार करायचा आहे, जाहिराती बघितल्या पाहिजेत. काय लागतं मार्केटमध्ये, 2-5 सेकंदामध्ये ते त्यांचं प्रोडक्ट तुमच्यापर्यंत बिंबवतात की नाही. तुम्हाला एक जाहिरात आठवते का? म्हणजे रविवारी मराठी पिक्चर लागायचा 4 वाजता, सगळ्यांना आठवत असेल. धूमधडाका, थरथराट, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, आणि मध्येच एक जाहिरात लागायची, लाइफ बॉय है जहा. सगळ्यांची पाठ आहे, कारण आपली पिढी अशी पिढी होती, आपल्याला एकच चॅनल होता, दूरदर्शन. त्याच्यामुळे चॅनल बदलायला ऑप्शन नाही. गावात एखादा टी व्ही असायचा, रामायण महाभारत लागलं का सगळं गाव त्याच्या घरी रामायण महाभारत बघायला. आणि मध्ये जर प्रक्षेपण गेलं काही, एकानं वर माधव चढायचं, अँटीना फिरवायचा, खालच्यानं म्हणायचं दिसलं दिसलं चित्र, वरच्यानं खाली यायचं, मजा होती. आणि ती जाहिरात लागायची लाईफ बॉयची. लाईफ बॉयच्या जाहिरातीमध्ये फुटबॉल खेळणारी पोरं दाखवली होती. भारतामध्ये कधीतरी फुटबॉलची क्रेज होती का? कधीच नाही. आपल्याकडे जनरली क्रिकेटची क्रेज आहे. मला प्रश्न पडायचा, हे लाईफ बॉयवाल्यांना काही येड लागलंय का? क्रिकेट खेळणारी पोरं. पण लाईफ बॉयला विचारायचं कुणी? लाईफ बॉयचा एक जमाना होता. लाईफ बॉयची मोनोपोली होती. लोक दुकानात जाऊन साबण द्या नव्हती म्हणत, लाईफ बॉय द्या. एवढं लाईफ बॉयचा मार्केट होतं. लाल रंगाचा ठोकळा साबण होता, तो महिनोन महिने संपायचा नाही. आणि संपत येऊन जर नुसती त्याची चपटी उडली तर ती नवीन साबणाला चिटकवायची. असं किती जणांनी केलं सांगा? ते लवकर फेकून द्यायचा नाही. त्यानंतर बघा लक्स साबण मार्केटमध्ये आला. आणि मला आठवतंय राजा हिंदुस्तानी पिक्चर हिट झालेला, करिश्मा कपूर एकदम फॉर्ममध्ये, आणि लक्सनं करिश्मा कपूरला ब्रँड अँबॅसिडर करून टाकलं. आता लक्सनं करिश्मा कपूरला ब्रँड अँबॅसिडर केल्यावर फुटबॉल खेळणाऱ्या पोरांकडे कोण बघताय का? लक्सनं आपलं मार्केट कॅप्चर केलं. लक्सला कळलं काळ आणि वेळेनुसार बदललं पाहिजे. मग लाईफ बॉयनं पण ठोकळा लाल रंगाचा साबण बाजूला केला आणि गुळगुळीत साबण बाजारात आणला, लाईफ बॉय गोल्ड. आणि त्याची जाहिरात कोण करत होतं? कॉलेजचा एक मुलगा आणि मुलगी. मुलगी गाडीवरनं उतरते, रागात निघून जाते. मुलगा विचारतो काय झालं? मुलगी म्हणते पसीने की बदबू से परेशान. पोरगा घरी जातो, लाईफ बॉय गोल्ड आंघोळ करून येतो. आणि मागचे 2 वर्ष कोरोनाच्या काळात एक तरी साबण जाहिरात करत होता का की आमचा साबण सुगंधी आहे, आमचा साबण लावल्यावर तुम्ही गोरे व्हाल?
कोरोनाच्या काळात कुणाला गोरं व्हायचं पडलं होतं? प्रत्येक साबण एकच जाहिरात करत होता, 99.9% कीटाणू से मुक्ती. काळ आणि वेळेनुसार बदललं पाहिजे. कोरोनाच्या काळात जर तुम्ही म्हटले असतात साबण लावून गोरे व्हा, लोकांनी साबण घेतला असता का? जाहिरातीचं तंत्रज्ञान बदलतं तसं आम्ही बदललं पाहिजे. आमचं मार्केट आम्ही ठरवलं पाहिजे. आणि त्या मोती साबणाचं गणित तर मला अजून कळलेलं नाही. ते वर्षभर कुठं असतंय कुणास ठाऊक. ते दिवाळीलाच येतंय. त्यानं ठरवून घेतलंय वर्षभर आपण मार्केट बघायचं नाही, आपलं मार्केट दिवाळीला. ते वर्षभर झोपून राहील पण दिवाळीला उठवायला येते, उठा उठा दिवाळी आली. आपण आपलं मार्केट ठरवलं पाहिजे. आपल्याला नेमकं काय करायचं ते ठरवलं पाहिजे. रिचा देसाई नावाची एक मुलगी आहे, बँकेमध्ये नोकरी करत होती. अमेरिकेला गेली, तिकडे सेटल झाली. आणि तिकडे गेल्यानंतर तिच्या लहान मुलाला खेळायला तिच्या आईनं इकडनं एक लाकडाचा गाडा पाठवला होता. आता ऑकर बिकर आले, पण जुन्या जर कुणी महिला असतील त्यांना आठवत असेल, लाकडाचे गाडे असायचे आणि त्या लाकडाच्या गाड्याला धरून पोरं चालायला शिकायची. आता तिच्या आईनं इकडून लाकडाचा गाडा कुठं पाठवला? अमेरिकेला. ते पोरगं त्या गाड्यावर खेळायचं, आई त्याचे फोटो काढायची आणि सोशल नेटवर्किंग साईट्सवरती अपलोड करायचे. अमेरिकेतल्या तिच्या मैत्रिणी म्हणायच्या, हे काय आणि हे पोरगं कशावर खेळतंय, याला काय म्हणतात? ही सांगायची, हे खूप भारी यंत्र आहे, याच्यावर लहान मुलं चालायला शिकतात. मग अमेरिकेतल्या मैत्रिणी म्हणायच्या, हे यंत्र आम्हाला मिळेल का? ती म्हणायची, मिळेल पण लगेच नाही, 6 महिने अगोदर भारतात ऑर्डर द्यावी लागते. भारतातले सुतार एकदम बिझी आहेत. 6 महिने तिनं लाकडाच्या गाड्याच्या ऑर्डर मिळवल्या, भारतातून लाकडाचे गाडे तयार करून नेले, अमेरिकेत नेऊन विकले. आज तिची एलो जिराफ नावाची एक संस्था आहे, फक्त खेळणी बनवून घेते आणि विकते, स्वतः बनवत नाही. लोकांकडनं चांगल्या चांगल्या खेळणी तयार करून घेते आणि मार्केटमध्ये नेऊन विकते. आज कोट्यावधी रुपयांची उलाढाल. मला वाटतं हे जे तंत्रज्ञान आहे ना विक्रीचं, हे आम्हाला अवगत केलं पाहिजे. मी मगाशी तुम्हाला उदबत्तीचं विचारलं, कोण ब्रँड अँबॅसिडर आहे? तर अमिताभ बच्चन. बरोबर आहे की नाही? अमिताभ बच्चन एवढ्या गोष्टीचा ब्रँड अँबॅसिडर आहे, सांगायचं तर कोणती कोणती. मला त्या अमिताभचा हेवा वाटतो. आज वय किती आहे बच्चनचं? 82-83 वय असेल. पण आजही आकाशवाणीला ताईंनी जसं आत्ता निवेदन केलं ना, असं निवेदक पदाच्या नोकरीसाठी अमिताभ बच्चन आकाशवाणीला इंटरव्ह्यूला गेले होते आणि आवाज चांगला नाही म्हणून बच्चन साहेबांची नोकरी नाकारली होती. आवाज चांगला नाही म्हणून ज्याची नोकरी नाकारली तेच अमिताभ आवाजाच्या जोरावर आज बॉलिवूडचा शहनशाह बनून मिरवतो. काय करिअर आहे. कोरोनाच्या काळात कुणीच कुणाचा आवाज ऐकत नव्हतं. फोन लावल्यावर पहिल्यांदा पलीकडून कोण बोलायचं? 2 मिनटं बच्चनचं ऐकायचं, ते काय सूचना देईन ते, आणि मग पुढं आपण बोलायचं. याच्यापेक्षा काय करिअर असतं मला सांगा. आजही तुम्ही टी व्ही लावा, 10 मिनिटाला बच्चन टी व्हीवर आहे की नाही? कोण बनेगा करोडपतीमधून पैसे कमवायला लावतंय, मिळवलेल्या पैशातून कल्याण ज्वेलर्समध्ये जाऊन सोनं खरेदी करायला सांगतंय, खरेदी केलेलं सोनं मुथूट फायनान्समध्ये टाकून कर्जही तेच काढायला लावतंय. एवढंच नाही, कर्जाचे हप्ते फेडता नाही आले तर नवरत्न तेल पण त्याच्याकडेच आहे. ठंडा ठंडा कूल कूल. कुठं नाही बच्चन मला सांगा. हेच बच्चन सायकल अगरबत्तीचा ब्रँड अँबॅसिडर आहे. अगरबत्ती म्हणजे आहे काय? एक बांबूची काडी आहे आणि तिला गुंडाळलेली रंगीत सुगंधी माती आहे. सायकल अगरबत्तीचा टर्नओव्हर किती माहिती आहे वर्षाचा? 1,500 कोटी रुपये. एखाद्या दिवशी अगरबत्ती नसली, देव रुसतो का? नसली तर किंवा देव म्हणतोच का ह्याच कंपनीची पाहिजे, उद्या मला मोगरा फ्लेवर पाहिजे, परवा मला चंदन पाहिजे. दुकानदार जी देईन ती तुम्ही घेऊन येता. अहो किराण्याच्या यादीत सुद्धा तुम्ही लिहिता का चंदन अगरबत्ती? तुम्ही फक्त लिहिता अगरबत्ती. मग दुकानदार जे देईल ती तुम्ही घेऊन येता. आणि सायकल अगरबत्ती 1,500 कोटी रुपयांचा उलाढाल केले. साधा अगरबत्तीचं मशीन 1,10,000 रुपयाला मिळतं. इथे खराडीला त्या मशीनचं प्रोडक्शन कोणतरी करत आहे. मी बार्शीला गेलो होतो. एक तरुण पोरगा
अगरबत्तीचा व्यवसाय करतो. तो मला सांगत होता कापूर फ्लेवर ऐकलाय का अगरबत्तीत कधी? त्यानं नव्यानं कापूर फ्लेवर आणलाय. लोकांना नवीन काहीतरी द्यावं लागतं. 10 वेगवेगळे फ्लेवर एका बॉक्समध्ये टाकलेत. ॲमेझॉनवरती फक्त विक्री करतो. कोणत्याही दुकानात अगरबत्ती विकायला जात नाही. 400 रुपयाला त्याचं पॅकेट आहे. 10 प्रकारच्या वेगवेगळ्या फ्लेवरच्या 400 अगरबत्ती भेटतात आणि 400 रुपयाला ते ॲमेझॉनवरती विकतो. त्याला म्हटलं एक बॉक्स विकल्यावर तुला किती रुपये राहतात? तो मला खरं सांगू, एक बॉक्स विकल्यानंतर मला नीट 200 रुपये राहतात. म्हटलं दिवसभरात किती बॉक्स विकतो? कमीत कमी 30 बॉक्स रोज माझे ॲमेझॉनवरती जातं. मला सांगा 3 लाख रुपयामध्ये ज्यानं व्यवसाय सुरू केला आहे त्याचे रोज 30 बॉक्स विकले जातात. एका बॉक्समध्ये 20 रुपये राहतात, 200 रुपये राहतात. रोजचे 5-6 हजार रुपये राहायला लागले. मी म्हणेल कदाचित हे गणित मागे पुढे होईल, पण किमान त्यानं 3 लाखातून एक छोटासा व्यवसाय तर सुरू केला. आता विक्रीसाठी तुम्हाला दारोदार फिरायची वेळ नाही. तुमचं हातातलं हे जे साधन आहे ना, हे खूप सुंदर साधन आहे. याच्यावरती अनेक ॲप्लिकेशन आहेत की जे तुमचं प्रोडक्ट जगापर्यंत नेऊन पोचवतात. पण आम्ही हे नको त्या गोष्टींसाठी वापरतो. फेसबुकला टाकलेल्या कालच्या फोटोला किती लाईक्स आणि किती कमेंट्स? 2-4 जरी कमी असल्या तर करमत नाही. मग हिनं लाईकच नाही केलं, तिनं कमेंटच नाही टाकली. आम्ही याच्यातच धन्यता मानतो. हे साधन खूप चांगलं आहे, पण तुम्ही तुमच्या कामासाठी ते वापरता का? तुमच्या उद्योग व्यवसायासाठी ते वापरता का? ते वापरण्यासाठी अपेक्षित असणारी कौशल्य आम्ही आत्मसात केली का? मी पतसंस्थेला आणखी एक विनंती करेल, फक्त कर्ज देऊन थांबू नका. याच्या व्यतिरिक्त 10-20 बचत गट, 10-20 महिलांचे जे बचत गट आहेत यांची एक मीटिंग लावा. त्यांना नेमका काय उद्योग करायचा आहे, काय व्यवसाय करायचा आहे याची लिस्ट घेऊन त्यांना बोलवा. त्या व्यवसायातले तज्ज्ञ एक दिवशी बोलवा. कुणाला अगरबत्तीचा व्यवसाय करायचा आहे, एखाद्या तज्ज्ञाला बोलवा त्या क्षेत्रातल्या. त्यांना मार्केट जोडून देता येईल का? त्यांना त्यातले तज्ज्ञ जोडून देता येतील का? याच्यासाठी पतसंस्थेचा एक स्पेशल कर्मचारी नेमा की जो यांचा मेंटॉर असेल. म्हणजे निवळ कर्ज देऊन न थांबता त्यांचा उद्योग व्यवसाय पुढे जावा. खरं तर तुम्ही म्हणाल पतसंस्था म्हणून आमचं काम नाही आहे, आम्हाला कर्ज देणं आणि ते रिकवर करणं एवढंच आहे. पण याच्या पलीकडे जाऊन या महिलांना त्या क्षेत्रातला एखादा मेंटॉर आम्हाला जोडून देता येईल का, याच्यासाठी सुद्धा जाणीवपूर्वक आम्ही प्रयत्न केले पाहिजेत. आणि हे प्रयत्न जेव्हा आम्ही करू तेव्हा 2 रुपये मिळायला लागले की मग आपोआप गोडी निर्माण होते. पण त्यासाठी अपेक्षित असणारी कौशल्य आम्ही आत्मसात केली पाहिजे. विक्रीची कौशल्य आत्मसात करायला फार काही वेगळं करावं लागत नाही. डोळे उघडे ठेवून समाजाकडे बघा, काय लागतं लोकांना. ही पाण्याची बॉटल आज 20 रुपये लिटरनं आपण विकत आणतो. ज्यांनी कुणी पाणी विकायला सुरू केलं असेल त्याला लोकांनी वेड्यात काढलं असेल. अरे आमचं दूध 20 रुपये लिटरनं जात नाही, तू पाणी विकायलाय. पण आज कोणत्याही कार्यक्रमात जा, पाण्याची बॉटल असल्याशिवाय कार्यक्रम नाही. मला आठवतंय मी नवनवीन कार्यक्रमाला कुठे व्याख्यानाला गेलो, तांब्या असायचा, फुलपात्र असायचं. आता तांब्या आणि फुलपात्र आहे का? ते साखरपुड्यापुरतं मर्यादित राहिलंय. ते मामानं सुपारी फोडली का शेजारी ते गुरुजीनं सांगितलंय म्हणून ठेवायचं. काही दिवसांनी तिथं पण पाण्याची बाटली येईल. आणि अजून वटसावित्रीच्या पौर्णिमेला एक महिला तांब्या घेऊन जाताना दिसतात, ते दोरा गुंडाळायच्या आधी. काही दिवसांनी त्या सुद्धा बिस्लेरीची बाटली घेऊन जाते. नाही, बदलच चाललंय. आता वडाचं झाड इथं एक दिसलं मला आत्ता कॉर्नरला. तुम्ही ते गाव पण अजून टिकून ठेवलंय, धन्य आहात तुम्ही. नाही तर खराडी बिराडी जाऊन बघा, वटसावित्रीला वडाचं झाडच शिल्लक नाही. वडाच्या फांद्या विकत घ्याव्या लागतात, फांदीला दोरा गुंडाळायचा. फांदीपर्यंत अजून इथं मर्यादित आहे खराडीला. तिकडे हिंजवडीला फांदी पण मिळत नाही. मध्यंतरी एका बाईनं वहीवर वडाचं झाड काढलं आणि वहीला दोरा गुंडाळला. इथपर्यंत येऊ नका. काय लागतं ते शोधा. विक्रीची कौशल्य आत्मसात करा. मी तुम्हाला गंमत सांगतो, मी जेव्हा पुण्यात शिकायला आलो ना, माझ्या सरांनी मला विचारलं, गणेश तुला MBA कशात करायचं? मी म्हटलं मला ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये MBA करायचं. सर प्रत्येकाला विचारायचे कोण MBA कशात करणार. आमच्या वर्गात एक गोरगोमटं पोरगं होतं. त्याला विचारलं तुला MBA कशात करायचं? त्याला र बोलता यायचं नाही, ते रला ल म्हणायचं. त्यानं सांगितलं मला मार्केटिंगमध्ये MBA करायचं. सर म्हटले तुला नीट र बोलता येत नाही, तू मार्केटिंग काय करणार? तुझं बॅकग्राऊंड कॉमर्स आहे, तू फायनान्समध्ये MBA कर. पोरगं वर्गात उठून उभं राहिलं, म्हणला असल
कळणार तर मार्केटिंगमध्ये MBA कळणार नाही तर शिकणार नाही. सर म्हणले तुला काय करायचं ते कर. आपण एक परीक्षा घेऊयात आणि शोधूयात कुणामध्ये मार्केटिंगचं टॅलेंट आहे. मग त्यानं मार्केटिंगमध्ये MBA करावं. आम्हाला वाटलं आम्ही बोलणारी पोरं, आमची परीक्षा काय घेणार आहेत. सरांनी सांगितलं तुम्हा सगळ्यांना 100 रामायणाच्या प्रती, या रामायणाच्या प्रती बाजारात जाऊन विकून यायच्या. ज्याच्या सगळ्यात जास्त विकल्या जातील आपण समजूयात याच्यामध्ये मार्केटिंगचं स्किल आहे. मी म्हटलं ठीक आहे, 100 रामायणाच्या प्रती विकायला लागतंय काय. 8 दिवस आम्ही बाजारात फिरलो. 9व्या दिवशी वर्गात आलो. सरांनी विचारलं गणेश 100 पैकी किती प्रती गेल्या. म्हटलं 4. राहुल 8, संतोष 10. मार्क मिळवणारी पोरं पण 20 पेक्षा जास्त प्रती कोणाच्याच गेल्या नाही. बोबडं बोलणारं पोरगं मागच्या बाकावर बसायचं. त्याला विचारलं तुझ्या किती गेल्या रे. म्हणला सल 100च्या 100 प्रती विकून आलो. म्हटलं सर म्हटले केलं काय, मार्केटिंगची कोणती स्ट्रॅटेजी, कोणतं रेफरन्स बुक. म्हणला काहीच नाही, मी लोकांच्या दालात जायचो, बेल दाबायचो, लोक बाहेर यायची, लोक बाहेर आली की समोर लामायण ठेवायचो आणि सांगायचं हे लामायण इकत घेता का वाचून दाखवू. लोक म्हणायची वाचून नको दाखवू, तुझं रामायण विकत घेतो. आता बोबडं बोलणं विकनेस आहे का स्ट्रेंथ आहे. दाबून ठेवला असता तर स्ट्रेंथ ठरला असता का. आपल्या प्रत्येकामध्ये काहीतरी वेगळेपण आहे. आपल्यातलं वेगळेपण आपल्याला ओळखता आलं पाहिजे. ज्या दिवशी तुम्हाला तुमच्यातलं वेगळेपण ओळखता येईल ना. आता 10 महिला एकत्र येऊन बचत गट स्थापन केला. कुणामध्ये काहीतरी एखादी वस्तू तयार करण्याचं कौशल्य असेल, कुणामध्ये ते विक्रीचं कौशल्य असेल, कुणीतरी हिशोबाला चोख असेल. प्रत्येकीनं आपले आपले कौशल्य ओळखा आणि मागे एकमेकाच्या निंदा नालस्ती करण्यात वेळ वाया घालू नका. तुमची आर्थिक परिस्थिती जर सक्षम असली ना, घरातले 90% प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. आर्थिक अडचण असली ना, प्रत्येक गोष्टीत प्रॉब्लेम दिसतो. तुम्ही आर्थिकदृष्ट्या पहिले सक्षम व्हा. तुम्ही तुमच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करा. उद्योग व्यवसायासाठी जे जे लागतं ते सगळं बाजारात विकत मिळतं. पतसंस्था तुम्हाला कर्ज द्यायला तयार आहे, मार्केटिंगवाले तुम्हाला मिळतील, प्रोडक्शनवाले मिळतील, मशिनरी मिळतील. व्यवसायासाठी जे जे लागतं ते ते सगळं मार्केटमध्ये मिळतं. मार्केटमध्ये फक्त एक गोष्ट विकत मिळत नाही आणि ती म्हणजे हिम्मत. हिम्मत विकत मिळत नाही, ती तुमच्यामध्ये असावी लागते. ती हिम्मत बाळगा. 10 जणी एकत्र या आणि ठरवा तुम्हाला काय करायचं आहे. नंतर 10 बचत गटांचे एक क्लस्टर करा. एकत्र येऊन आणखी काहीतरी करा. सरकारच्या अनेक योजना आहेत, त्या सगळ्या योजनांचा नीट अभ्यास करा. त्या योजनांचा लाभ आम्हाला घेता येईल का याच्यासाठी मनापासून प्रयत्न करा. पण उद्योग व्यवसायाच्या संदर्भानं मोठी स्वप्न मात्र तुम्ही बघितली पाहिजेत. छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्या. आज संविधान दिन आहे. या देशानं तुम्हाला तुमच्या मनानुसार जगण्याचा अधिकार दिला. तुम्हाला उद्योग व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य या देशामध्ये आहे. मला वाटतं त्याचा फायदा आपण घ्यायला नको का. त्याचा फायदा आपण घेतला पाहिजे. आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती बदलायची असेल तर अपार कष्ट करावे लागतील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मला जे संविधान दिलं, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा सामान्य कुटुंबात जन्माला आले हो. काय परिस्थिती होती. लायब्ररीमध्ये अभ्यासाला जायचे, जेवायला पैसे नव्हते तर खिशात पाव घेऊन जायचे. 12-12, 16-16 तास दिवसभरात अभ्यास करायचे. पाव खाऊन ते त्यांची भूक भागवायची. एक दिवशी लायब्ररीयननं बघितलं आणि सांगितलं बाबासाहेब लायब्ररीमध्ये पाव घेऊन यायला परवानगी नाही. पण बाबासाहेबांची परिस्थिती कळाली. तो लायब्ररीयन रोज त्यांच्यासाठी टिफिन घेऊन यायचा. मी किती उदाहरणं सांगू तुम्हाला जी शून्यातनं त्या माणसांनी करिअर केलं. APJ अब्दुल कलाम साहेब सामान्य कुटुंबात जन्माला आले, या देशाचे राष्ट्रपती झाले हो. काय आडवं आलं कलाम साहेबांना मोठं व्हायला. तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल त्याच्यासाठी काहीही गोष्ट आडव्या येत नाहीत, पण तुमची हिम्मत मात्र असली पाहिजे. या देशाचे राष्ट्रपती झाले कलाम साहेब. पेपर टाकणारा एक मुलगा या देशाचा राष्ट्रपती होतो. संशोधनाच्या क्षेत्रात एवढं मोठं काम करतो.
तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल, तुमच्या मुलांना तुम्हाला मोठी स्वप्न दाखवावी लागतील, त्यांच्या शिक्षणासाठी तुम्हाला काम करावं लागेल. तुम्ही तुमच्या मुलींना त्यांच्या पायावर उभं करा. आमच्या डोक्यात असतंय चांगली जागा आली, 2 रुपये खर्च केले, लग्न लावून दिलं, झाले आम्ही मोकळे. ती जर तिच्या पायावर उभी असली ना, तिचं आयुष्य सुंदर होऊन जातं, तिला आयुष्याचा जोडीदार चांगला मिळतो. पण आमच्या डोक्यात असतंय कुठं खर्च करता, परक्याचं धन आहे, कुठं पोरीला खर्च करता. अरे तिला शिकवा, तिच्या पायावरती उभं करा, 2 घरांचं ती कल्याण करून टाकते. पोरीला सांगा, बाई माझ्या वेळेस मला कुणी सांगणारं नव्हतं, मला कुणी शिक म्हणून बोलणारं नव्हतं, मला शिकायचं होतं पण माझ्या आईबापाची परिस्थिती नव्हती. आज सुदैवानं आपण पुण्यात आहोत. पुणे हे विद्येचं माहेरघर समजलं जातं. तू शिक, आई म्हणून मी तुझ्या पाठीशी आहे. ही भूमिका तुम्ही आज घेतली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुंबई प्रांतातून निवडणुकीला उभे राहिले होते, यश मिळालं नाही. आवाज थोडा बघ रे, हे होतं हॅमिंग होतं. मुंबई प्रांतातून निवडणुकीला उभे राहिले, निवडून आले नाही. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बंगाल प्रांतातून निवडणुकीला उभे राहिले, बंगाल प्रांतातून निवडून आले. पुढे भारत आणि पाकिस्तान फाळणी झाली आणि बंगाल प्रांत पाकिस्तानला जोडला गेला. आता जर आंबेडकरांना घटना समितीचं सभासद व्हायचं असेल तर पहिल्यांदा ते भारताच्या सभागृहाचे सभासद असले पाहिजेत. त्या सभागृहाला आंबेडकरांच्या ज्ञानाची गरज भासली. बॅरिस्टर जयकरांनी मुंबई प्रांतातून राजीनामा दिला, आंबेडकरांना उभं केलं, निवडून आणलं आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटना समितीचे सदस्य झाले. केवळ आणि केवळ ज्ञान, ज्ञानाला पर्याय नाही. म्हणून आपल्या पोरांनी, आपल्या लेकराबाळांनी शिकलं पाहिजे, मोठी स्वप्न बघितली पाहिजेत आणि ती मोठी स्वप्न दाखवणं ही आई म्हणून, बाप म्हणून आपलं कर्तव्य असलं पाहिजे. आत्ता काही 4-6 वर्ष आयुष्यातले निघून जातात, संपलंच की. आपल्याला जर आपली आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती जर बदलायची असेल, शिक्षण सोडून, कष्ट सोडून तुमच्या माझ्यासमोर दुसरा पर्याय उपलब्ध नाही. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये कष्ट करूयात, उद्योग व्यवसायांचा विचार करूयात, नोकरीच्या पलीकडे जाऊन थोडं शिक्षणाचा विचार करा. नोकरी 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 आमच्या डोक्यात एकच आहे, 2,000ची, 5,000ची, 10,000ची का असं ना, पण नोकरी लागली पाहिजे. व्यवसायामध्ये आमचा रिक्षा चालवणारा 1 शिफ्ट करताय, 2 शिफ्ट करताय, पोराबाळांना शिकवताय. झाली मोठी माणसं. 1 रूम मधून त्यांनी पुण्यात त्यांचे संसार सुरू केले, पण आले 1 BHK 2 BHK पर्यंत. कष्ट करावे लागतील तर आमची सामाजिक परिस्थिती बदलेल. आणि म्हणून ही सामाजिक परिस्थिती जर बदलायची असेल तर त्याच्यासाठी मनापासून कष्ट करा. मी जास्त वेळ आपला घेणार नाही, पण मला मोजक्या 2 गोष्टींना स्पर्श करायचा आणि थांबायचं. पहिला मुद्दा मी तुम्हाला सांगतो, उद्योग व्यवसायाचा विचार करा. नोकरी हा शेवटचा ऑप्शन ठेवा. चांगल्या नोकऱ्या लागल्या तर त्या स्वीकारा, पण केवळ नोकरी म्हणून तुम्ही तुमच्या आयुष्याकडे बघू नका. आमच्या नगरला एक बाग आहे आणि त्या बागेमध्ये एक क्लर्कची जागा भरायची होती. तुमचं लक्ष आहे ना? बागेमध्ये किती जागा भरायच्या होत्या? 1 जागा भरायची होती. 1000 पोरांनी ऍप्लिकेशन केलं. आता जागा 1 आहे म्हटल्यानंतर किती जणांना नोकरी मिळेल? एकालाच नोकरी मिळणार आहे. एका पोराचं सिलेक्शन झालं, त्याला अपॉइंटमेंट लेटर साईन करून मिळणार. त्याच वेळेला बागेतला शिपाई पळत आला आणि म्हटलं, नोकरी देऊ नका. म्हणले काय झालं? म्हणले बागेतलं गोरीला माकड मेलंय. आता गोरीलाच बागेत नाही, लोक कशी येतील? लोक आली नाही, याचा पगार करायचा कशात? काही करा पण याला नोकरी देऊ नका. या पोरानं बागेतल्या मॅनेजरचे पाय पकडले. म्हणला, साहेब मी पडल ते काम करेल पण नोकरी तेवढी द्या. बागेतला मॅनेजर म्हणला, पाय सोड, तुला नोकरी क्लर्कची देतो, तुला फॅसिलिटीज क्लर्कच्या देतो, पण जोपर्यंत बागेत गोरीला येत नाही तोपर्यंत तुला काम मात्र गोरीलाचं करावं लागेल. हा म्हटलं, पगार आहे ना, मग गोरीला तर गोरीला. रोज यायचा, गोरीलाचे कपडे घालायचे आणि पिंजऱ्यात जाऊन उभा राहायचं. लोक यायची, शेंगा बिंगा खायला घालायची. म्हणला मजा आहे, डबा आणायची गरज नाही, पगार चालू आहे, डेली अलाउन्स पण सुरू आहे. एक दिवशी शाळेतल्या मुलामुलींची ट्रिप आली आणि त्या शाळेतल्या मुलामुलींकडे बघून हे जोर जोरात उड्या मारायला लागला आणि उड्या मारता मारता चुकून वाघाच्या पिंजऱ्यात जाऊन पडलं. आता वाघाच्या पिंजऱ्यात पडल्यावर म्हणला, नोकरी गेली तरी चालती, जीव वाचला पाहिजे.
जीव वाचावा म्हणून हे जोर जोरात ओरडायला लागलं. याच्या आवाजानं झोपलेला वाघ जागा झाला, चवताळून याच्या अंगावर धावून आला आणि हातावर हात ठेवून म्हणला, ओरडू नको, नाही तर दोघांची नोकरी जाईल. नंतर कळलं गोरिलाच्या भूमिकेत BSc झालेलं होतं, वाघाच्या भूमिकेत MSc झालेलं होतं. शिक्षणातनं आम्ही स्वाभिमानी होणं अपेक्षित आहे. जे शिक्षण आमच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करू शकत नाही ते काय कामाचं. म्हणून आत्मविश्वास बाळगा आणि आम्हाला काय करायचं उद्योग व्यवसायाच्या संदर्भानं मला वाटतं त्याचा विचार करा. बचत गट म्हणजे बचत गटांची चळवळ जर विचार केला ना, भारतामध्ये म्हणावी तशी यशस्वी होऊ शकली नाही ज्या प्रमाणामध्ये ती यशस्वी होणं अपेक्षित होतं. आम्ही पापड लोणच्याच्या पलीकडे जायला नाहीत. बचत गटांचे मेळावे भरवायचे, त्या निमित्तानं महिलांना फक्त याच्या पलीकडे जा. आज पतसंस्थेनं ज्या उद्देशानं तुम्हाला बोलवलंय ना, तो उद्देश सफल व्हावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते बचत गटानं पतसंस्थेकडनं कर्ज घ्यायचं, 10 जणींनी 2-2 हजार रुपये वाटून घ्यायचे आणि मग ते कर्ज नेऊन परत नवजुनं करायचं, याला अर्थ नाही. व्यावसायिक दृष्टिकोन ठेवा. 20,000चे 40,000 कसे करायचे याची गणितं तुमच्या डोक्यात असली पाहिजेत आणि त्या दृष्टीनं तुम्ही बचत गटाकडे बघितलं पाहिजे. म्हणून एकत्र या, उद्योग व्यवसायाचा विचार करा, मोठी स्वप्न बघा आणि आनंदाने राहा. मी आता जाताना तुम्हाला सगळ्यांना विचारतो, तुम्हाला आनंदी राहायचं आहे का? किती जणींना आनंदी राहायचं? हात वर करा बरं. किती? मागच्यांना नाही राहायचं? हा, घ्या हात खाली. तुम्हाला आनंदी राहायचंय की तुम्ही आनंदी आहात हे जगाला दाखवायचंय? खरं खरं सांगायचं नक्की. मग आनंदी राहणं फार सोपं आहे, पण माझा दावा आहे बहुतांशी लोकांना आनंदी राहायचं नसतं. आपण आनंदी आहोत हे जगाला कळलं पाहिजे, याच्यासाठी सगळी धडपड असते. श्रीमंत असणं महत्वाचं का दाखवणं महत्वाचं? दाखवण्यात लोकांची वाट लागते. दाखवण्यासाठी घ्यायचं असतं, दाखवण्यासाठी खरेदी करायची असते. पैशांची बचत करा, योग्य ठिकाणी खर्च करा आणि आनंदी आहोत हे दाखवण्यापेक्षा आनंदी राहण्याला महत्त्व द्या. लाखो रुपये खर्च करून लोक परदेशात फिरायला जातात आणि तिथं जाऊन काहीच बघत नाहीत. त्याच्या डोक्यात एकच असतंय, फोटो काढतंय, स्टेटस ठेवत. त्याला बघण्यात इंटरेस्ट नाहीये आपण कुठे आहोत हे जगाला कळलं पाहिजे. बरं, स्टेटस ठेवता येतंय, सुविधा आहे, ठेवलं तर वाईट नाहीये, पण खरं दुःख कधी माहितीये? ज्याच्यासाठी स्टेटस ठेवलं त्यानं जर बघितलं नाही ना, मग एवढं दुःख होतंय, असं वाटतंय ट्रिपचे सगळे पैसे व्हायला गेले. आमचा आनंदही आमचा राहिलेला नाही आणि आमचं दुःखही आमचं राहिलेलं नाही. ताई, तुम्ही बाजारात गेलात आणि तुमचे 100 रुपये हरवले, किती वाईट वाटतं? 10 दिवस करमत नाही. गल्लीतल्या सगळ्या बायका गोळा करून चहा पाजून त्यांना सांगणार, बाजारात गेलते, 100 पडले, कसे साठवले होते माझं मला माहीत, परवा शर्ट धुताना त्यांच्या खिशात 50 सापडले होते, असं करून करून कुठं आत्ता 100 झालते. बरं, एवढं म्हणून थांबत नाही, पुढं म्हणणार कुणाला सापडले असेल तर सापडू, त्याला पचायचेच नाहीत. किती दुःख आहे. बरं, हे दुःख लय वेळ नाही. त्यातल्या एखाद्या महिलेने फक्त म्हटलं पाहिजे, बाई तुझे तर 100 हरवले, परवा माझे 500 पडले ग. हिला इतकं बरं वाटतंय ना, जाऊ दे, आपले तर 100 गेले, हिचे 500. आपला आनंदही आपला राहिलेला नाही आणि आपलं दुःखही आपलं राहिलेलं नाही. खरं तर आपला आनंदही आपला आहे आणि आपलं दुःखही आपलं आहे. तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात. कुणीतरी येईल आणि तुमची सामाजिक आर्थिक परिस्थिती बदलेल असे दिवस आता उरलेले नाहीत. आपण माणसं आहोत. वामनराव पैंचं सुंदर वाक्य आहे, तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात. आणि मुळात आपण नशिबवान आहोत, आपल्याला मदत करणारी माणसं आजूबाजूला आहेत. व्यवसाय करायचा आहे, हो आम्ही आहोत ना, आम्ही तुम्हाला कर्ज देऊ, आम्हाला हे माहीत नाही, आम्ही आहोत ना, आम्ही तुम्हाला तिथपर्यंत नेऊन पोहोचू, असं सांगणारी माणसं तुमच्या माझ्या आजूबाजूला आहेत. प्राण्या पक्ष्यांना मदत करणारी माणसं आहेत का? त्या पावसाच्या झटक्यामध्ये एक चिमणीचा खोपा खाली पडला आणि पाण्यात वाहून चालला होता. रात्रभर पाऊस होता. त्या चिमण्यांना असे पंख विस्पारले आणि त्या पंखांच्या खाली ती चिमणी अलगद येऊन विसावली. रात्रभर पाऊस पडत होता. त्या फांदीवरती जीव मुठीत धरून
चिमणा आणि चिमणी बसून होते. सकाळी सूर्य उगवला, स्वच्छ सूर्यप्रकाश झाला. चिमणा म्हटला, चल एक एक काडी गोळा करू आणि पुन्हा घरटं बांधू. चिमणी म्हणली, अहो हे घरटं बांधायला 6 महिने गेले, पण पावसाच्या एका झटक्यात घर पडलं. चिमणा म्हटला, घर पाडणं त्याच्या हातात आहे, पण घर बांधणं हे मात्र आपल्या हातात आहे. आणि हो, कुणाच्या मदतीची वाट बघायला आपण थोडीच माणसं आहोत, आपण तर पक्षी आहोत. आपली घरटी आपणच बांधायची असतात. आपल्या मदतीला किमान 4 माणसं तरी आहेत. चला, पाऊस आलाय, मला माहिती आहे, 2च मिनिटात मी थांबणार आहे. तुम्हाला माहिती आहे ना पावसात भिजल्यावर काय होऊ शकतं. 2च मिनिटात मी संपवतो. तुम्ही सगळ्याजणी इथे आलात आणि या 35व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं बचत गटाची ही चळवळ साहेब आपण सुरू केली. या चळवळीत जिथे जिथे माझं योगदान लागेल मला कधीही आवाज द्या. आपण केवळ कर्ज वाटून थांबणार नाही, तर आपण नव्यानं उद्योग व्यवसायामध्ये यावं, यासाठी आपण सगळेजण प्रयत्न कराल अशी अपेक्षा बाळगतो. पाऊस जर पडायचा नाही तर लहानपणी आपण काय गाणं म्हणायचो, आठवतंय कुणाला? ए रे ए रे तुला देतो, पैसा झाला, पाऊस आला, ए गे ए ग तुझे मडके, सर आली मडके गेले. काय हुशार आहे त्या सगळ्यात. आता गाणं बदललंय, आता शाळेत काय गाणं आहे? रेन रेन पावसा पावसा. चला, तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू.